श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का की जरी या 4 राशी गरिबीमध्ये जन्माला आल्या असतील तरीही त्या राशी काही कालांतराने श्रीमंत बनतात. का या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, सर्वात श्रीमंत बनतात या 4 राशीचे लोक. गरिबीत जन्माला जरी आले असले तरी श्रीमंत बनतात या भाग्यवान 4 राशी. आपण आयुष्यात श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न असावं असं सर्वांनाच वाटत असतं, बरोबर आहे ना? मात्र सर्वांच्याच नशिबात वडिलोपार्जित श्रीमंती असतेच असं नाही. काहींना आयुष्यात पैसे कमवण्यासाठी भरपूर काबाड कष्ट करावे लागतात, तर काहींना कधीच पैशांची चणचण भासत नाही. हे ज्याच्या त्याच्या कर्मावरती आणि नशिबावरती डिपेंड असतं. काही जण जन्मामुळे तर काही जण कर्मामुळे श्रीमंत होतात. धनवान होण्यासाठी जन्मापासून ऐश्वर्याचे विचार मनात असणं देखील फार गरजेचं आहे. यासाठीच जाणून घेऊ या 12 राशींपैकी अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही. 12 राशींपैकी या राशीचे लोक जन्मापासूनच राजाप्रमाणे जगतात आणि त्यांच्याकडे धनदौलत आपोआप येते. जरी जन्म गरिबीत झाला असला तरीही या राशीचे लोक आयुष्यात नक्कीच एका ठराविक कालानंतर श्रीमंत होऊ शकतात. तर कोणत्या आहेत त्या राशी? चला तर मग बघूया. त्यातली पहिली राशी आहे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. नवग्रहांमध्ये सूर्याला राजाची उपाधी प्राप्त आहे. या राशीचा स्वामीच राजा असल्यामुळे या राशीकडे धनदौलत भरपूर असते. ही रास मुळातच श्रीमंत असल्यामुळे या राशीच्या लोकांकडे पैसा आपोआप चालून येतो. सिंह राशीच्या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. राजासारखं जन्माला येतात आणि राजासारखंच हे लोक आयुष्य जगतात. जन्मापासूनच या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग असतो. यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. पण याचा अर्थ सिंह राशीचे लोक आळशी असतात असा होत नाही, कारण त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतात ज्याच्या जोरावर ते कमी वयात भरपूर यश मिळवतात. थोडक्यात सिंह राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये श्रीमंती ही नक्कीच येऊ शकते. शिवाय या राशीच्या लोकांकडे पैसा टिकवण्याचे देखील कौशल्य असते, सामर्थ्य असते. कारण पैसा येऊन उपयोग नाही, तो टिकवताही आला पाहिजे, योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. तर हे लोक या बाबतीत खूप हुशार आणि चालाक असतात. पुढची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना दिखावा केलेला मुळीच आवडत नाही. हा त्यांचा स्वभावगुण आहे. असं असूनही त्यांना सतत ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची मात्र आवड असते, कारण ते गुणवत्तेसोबतच तडजोड करू शकत नाहीत. वृषभ राशीच्या लोकांकडे वडिलोपार्जित संपत्ती भरपूर असते, मात्र ते जाणीवपूर्वक आणि समजूतदारपणे त्या पैशांचे योग्य नियोजन करत असतात, ज्याच्यामुळे त्यांचा पैसा दिवसेंदिवस वाढतच जातो. वृषभ राशीच्या लोकांना मौज मजा करणे, सतत फिरायला जाणे फार आवडते. वृषभ राशीचे लोक जे ठरवतात ते करूनच दाखवतात. कधीकधी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करायला देखील ते मागे पुढे बघत नाहीत. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये पैसा खर्च करताना ते विचारही करत नाहीत. वृषभ राशीचे लोक खूप मोठ्या मनाचे असतात. पुढची राशी आहे कर्क राशी. तिसरी रास. कर्क राशीचे लोक प्रचंड भावनिक असतात, त्यामुळे मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी ते मन मोकळेपणाने खर्च करतात. यांच्यासाठी पैसा हा आनंद मिळवण्याचे एक साधन असते. देवाच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने या राशीच्या लोकांना आयुष्यात पैशांची चणचण कधीच भासत नाही. या राशीचे लोक स्वबळावर आपलं एक साम्राज्य निर्माण करतात. या राशीच्या लोकांच्या जीवनात अगदी लहान वयातच धनलाभाचे योग असतात, त्यामुळे या राशीचे लोक पैशांची बचत करत नाहीत. आलिशान जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी कर्क राशीचे लोक पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात आणि सतत धडपडत असतात. म्हणून कर्क राशीचे लोक असतात श्रीमंत. आता पुढची चौथी रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांना सुखसुविधांचे प्रचंड आकर्षण असते.
दुसऱ्यांबरोबर तुलना करण्याच्या नादात ते भरपूर पैसा खर्च करतात. हा त्यांचा स्वभाव दोष आहे. वृश्चिक राशीच्या लोकांकडे स्वतः कमवलेल्या संपत्तीपेक्षा वडिलोपार्जित संपत्ती भरपूर असते, ज्यामुळे पैसा खर्च करताना ते जास्त विचार करत नाहीत. वृश्चिक राशीच्या लोकांना कमी पैशामध्ये जीवन जगणे हे खूप कठीण होऊन जाते, कारण त्यांना सर्व आलिशान गोष्टी आयुष्यामध्ये हव्या असतात. वृश्चिक राशीच्या लोकांच्या थाटामाटाच्या चर्चा दूरवर पसरलेल्या असतात. प्रकारे या 12 राशींपैकी या 4 राशी आहेत ज्या गरिबीमध्ये जन्माला जरी आलेल्या असल्या, गरीब घराण्यामध्ये जन्माला जरी आलेल्या असल्या तरीही काही कालांतराने या राशी श्रीमंत बनतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला ही माहिती शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.